नागपूरच्या कामठी परिसरातील प्रसिद्ध ड्रॅगन पॅलेसमध्ये चोरी करणाऱ्या एका अटल चोराला हुडकेश्वर पोलिसांच्या पथकानं चोरीच्या प्रकरणात अटक केली आहे। माहितीवरून पोलिसांनी 5 चोरीच्या दुचाकींसह सुमारे 7 लाख रुपयांचा माल जप्त केला। नागपूर शहरासह ग्रामीण भागात या अटल चोरावर यापूर्वी 68हून अधिक गुन्हे दाखल आहेत आणि त्यानं चोरीच्या 3 प्रकरणांमध्ये शिक्षाही भोगली आहे। हुडकेश्वर पोलीस ठाण्याअंतर्गत बहादुरा फाटा परिसरातील रहिवासी डोमजी यादवराव हे 25 मे रोजी संध्याकाळी घराला कुलूप लावून कुटुंबासह एका कार्यक्रमासाठी गेले होते। त्या दरम्यान एका अज्ञात चोरट्यानं त्यांच्या घरातून सोने चांदीच्या दागिन्यांसह सुमारे 4.5 लाख रुपयांचा माल चोरून नेला। विशेष म्हणजे चोरी दरम्यान आरोपी घरात ठेवलेली त्यांची मोटरसायकलही पळवून नेली। या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना आरोपीचे काही सीसीटीव्ही फुटेज मिळाले, ज्याच्या आधारे पोलिसांनी त्याची ओळख पटवून त्याला अटक केली। अटक करण्यात आलेला व्यक्ती कुख्यात चोर दीपक उर्फ बजरंग उर्फ भजन ब्रह्मदास बनसोड असल्याचं सांगितलं जात आहे। तो मूळचा मध्य प्रदेशातील बालाघाट येथील रहिवासी आहे आणि त्याने आपले ठिकाण बदललेले होते आणि तो डोडा परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होता। माहितीवरून पोलिसांनी आतापर्यंत 5 दुचाकींसह चोरीचे 6 गुन्हे उलगडले आहेत। आरोपीने आतापर्यंत नागपूर शहर, ग्रामीण आणि वर्धा जिल्ह्यातून वाहन चोरी, मंदिर चोरीसह 68हून अधिक गुन्हे केले आहे। 2017 मध्ये त्यानं कामठी येथील प्रसिद्ध ड्रॅगन पॅलेसमध्ये चोरी केली होती। 2018 मध्ये त्याला अटक करण्यात आली। त्याने चोरीच्या 3 प्रकरणांमध्ये तुरुंगवासही भोगलाय। या संपूर्ण कारवाईत आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आतापर्यंत सुमारे 7 लाख रुपयांचा माल जप्त केलाय। बाठोडा सिम्बायोसिस कॉलेजच्या पुढे इथे सध्याला तो राहत होता आणि तिथून आम्ही त्याला अतिशय शिताफीने आमच्या डीबी टीमने त्याला अटक केलेली आहे। पकडलेल्या आरोपीवर यापूर्वी 68 गुन्हे होते आणि आत्ताचे 6 गुन्हे असे म्हणजे टोटल 74 गुन्हे त्याच्यावर दाखल आहे आणि 3 गुन्ह्यात ऑलरेडी त्याला सजा पण लागलेली आहे।